नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित, त्यात पाठ 24 वर्तुळ। या स्वाध्यायाला मी 24.1 असे नाव देतोय। या ठिकाणी त्याच्यातला पहिला प्रश्न बघूया। क केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे, त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती असेल? विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। जर वाचल्यानंतर तुम्हाला प्रश्न कळत नसेल तर याच्यावरचे मार्क आपले जायला नको, म्हणून प्रश्न पुन्हा वाचून व्यवस्थितपणे तो समजून घ्यायचं किंवा त्या पद्धतीने कृती करायची। तर याच्यासाठी पाठाच्या सुरुवातीला जी माहिती दिलेली ती व्यवस्थितपणे वाचन करून घेणे। क केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या, आता या ठिकाणी केंद्र क याची त्रिज्या ही घेतली, त्रिज्या किती आहे? 5 सेमी। 5 सेमी। त्या वर्तुळात सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? आता जीवेची लांबी पहा विद्यार्थी मित्रांनो, त्रिज्येच्या दुप्पट असतो व्यास, एवढं तुम्हाला माहित आहे। त्रिज्येच्या दुप्पट असतो व्यास, आणि जो सगळ्यात मोठा व्यास आहे किंवा सगळ्यात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास, सगळ्यात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास असे म्हणतात। मग ह्या ठिकाणी इथून इथपर्यंत जर 5 असेल तर 5च्या दुप्पट काय मिळाले आपल्याला? जीवा म्हणजे 10। पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे दुसरा। सोबतच्या आकृतीतील त्रिज्या नसलेल्या रेषेचे नाव काय आहे? त्रिज्या नसलेला, माता बघा, ही त्रिज्या आहे, ही पण त्रिज्या, ही पण त्रिज्या आणि ही पण त्रिज्या, ही आहे जीवा कारण ती त्रिज्या नाही। मग क आणि ख, पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर क आणि ख। पुढचा प्रश्न आहे तिसरा। 8 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती असेल? सगळ्यात अगोदर वर्तुळ काढा, नंतर 8 मीटर त्रिज्या बघा, ही 8 मीटर त्रिज्या, एवढं तुम्हाला कळलं। वर्तुळाचा जो वर्तुळाकार मैदानाचा व्यास, मग त्रिज्येच्या दुप्पट काय असते? व्यास असते। मग ही इथून इथपर्यंत 8, ही 8, 8 आणि 8 किती झाले? 16। इथं 16 पुढे दिले पर्याय क्रमांक 4 मध्ये। पुढचा प्रश्न आहे चौथा। त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे व्हिडिओ पण तितकेच महत्त्वाचे आहेत। आणि आपण आता बुद्धिमत्तेचे पण व्हिडिओ सुरू केलेले आहेत, तर ते बुद्धिमत्तेचे व्हिडिओ पाहायला विसरू नका। पुढचा प्रश्न चौथा। 22 सेमी लांबीची तार वाकवून तिच्यापासून एक वर्तुळ तयार केले तर त्या वर्तुळाचा परिघ किती असेल? ही 22 सेंटीमीटर, किती? 22 सेंटीमीटर लांबीची तार। आता ह्या तारेला विद्यार्थी मित्रांनो जर अशी वाकवली तर याचं माप कमी जास्त होणार नाही, म्हणून त्याचं वर्तुळा जो तयार होणार आहे तो पण कितीचा असेल? 22 सेंटीमीटरचाच, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न पाचवा। म केंद्र असलेल्या वर्तुळाचा केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी 14 सेमी आहे, तर पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे? प्रश्न कळला नसेल तर सांगितल्याप्रमाणे कृती करा। पहा, म केंद्र असलेल्या वर्तुळाचा, हा म केंद्र असलेल्या वर्तुळाचा केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी, केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी किती दिली आहे? 14 सेमी। मग ही 14 सेमी दिलेली आहे। आता त्यावरून आपल्याला शोधायचे त्रिज्येची लांबी 7 सेमी असेल, बरोबर। इथून इथपर्यंत जी त्रिज्या येणार आहे ती 7 सेमी असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर। पुढचे शोधूया काय आहे तर त्रिज्येची लांबी 14 सेमी, जर याचा व्यास दिलेला आहे 14 तर त्रिज्या त्याचा निम्म येते, म्हणजे हे काय आहे? चुकीचं आहे। व्यासाची लांबी 7 सेमी, व्यास तर आपल्याला ऑलरेडी किती दिलेला आहे? 14 सेमी, मग तो 7 सेमी येईल का? नाही, म्हणून 3 येणार नाही।
व्यासाची लांबी 28 सेमी असेल. व्यासाची लांबी किती दिलेली आहे? 14. मग ती 28 कशी होईल? म्हणून 4 ही नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 असं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 6वा. सोबतच्या आकृतीतील वर्तुळाचा म हा केंद्रबिंदू आहे. म मधून जाणारे किती व्यास काढता येतील? व्यास सांगितलेले आहे आपल्याला. म बघा असे जर काढले मी वर्तुळावर विद्यार्थी मित्रांनो, तर हे मला मोजण्यापेक्षा असंख्य काढता येतील. काय काढता येतील? असंख्य. कारण पाठाच्या सुरुवातीलाच ती माहिती दिली की वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून जाणारे जे व्यास असतील किंवा जीवा असतील त्या असंख्य काढता येतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा 7वा प्रश्न. प केंद्र असलेल्या एका वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे. बिंदू अ या वर्तुळाच्या बाह्य भागात असेल तर त्याचे केंद्रापासूनचे अंतर पुढीलपैकी कोणते असू शकेल? मग ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा एक वर्तुळ, ह्या वर्तुळावर केंद्रबिंदू प घेतला, त्रिज्या किती दिलेली आहे? 6 सेमी. त्रिज्या घेतली 6. आता त्याचा नंतर पुढे काय सांगितले? बिंदू अ या वर्तुळाच्या बाह्य भागात, हे वर्तुळ या वर्तुळाच्या बाह्य भागात मी इथं घेतो, तुम्ही इथं इकडे इकडे कुठेही घेतला तर काही फरक पडणार नाही. असेल तर त्याचे केंद्रापासूनचे अंतर किती? मग आता या ठिकाणी 6 सेमी. केंद्रापासून 6 सेमी तर दिलेला आहे आपल्याला त्रिज्या. वर्तुळ कुठे जो हा टिंब दिलाय तो वर्तुळाच्या बाह्य भागात, म्हणून हे येणार नाही. पुढचे 3 सेमी. जर इथून 3 सेमी माप घेतलं तर ते वर्तुळाचा अंतर्भागात येते. कुठे येते? वर्तुळाचा अंतर्भागात, म्हणून ते पण येणार नाही. 8 सेमी. यस, कारण याची त्रिज्या किती आहे? इथून इथपर्यंत 6 आणि त्याचा बाहेर 8 सेमी जर घेतलं तर वर्तुळाचा कुठे जाणार आहे? बाहेर. म्हणून याचं योग्य उत्तर काय मिळालं? पर्याय क्रमांक 3 8 सेमी. कारण तो वर्तुळाच्या काय बाह्य भागात आहे. पुढचा प्रश्न 8वा. सोबतच्या आकृतीतील एकूण किती जीवा आहेत? आता सोबतच्या आकृतीत आपल्याला एकूण जीवा शोधायचा आहे. मग जीवा शोधण्यासाठी पहा तुम्हाला माहित असलं पाहिजे ही 1 2 3 4 5 6 आणि 7 ज्या वर्तुळ केंद्रापासून छेदून जातात वर्तुळ केंद्राला ती पण सगळ्यात मोठी जीवा असते. तर अशा किती मिळाल्या? 7. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 9वा. एका वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी 16 सेमी आहे, तर त्या वर्तुळाच्या व्यासाची लांबी किती असेल? पहा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा वर्तुळ, एका वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी, सगळ्यात मोठी जीवा, या ठिकाणी ही सर्वात मोठी जीवा किती दिली आहे? 16 सेमी. आता तर त्या वर्तुळाच्या व्यासाची लांबी किती असेल? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, इथून इथपर्यंत जीवा जो व्यास असतो, व्यास आणि जीवा आता मी अगोदर समजावून सांगितले असेल. सांगा बरं मला कमेंट मध्ये याचे योग्य उत्तर काय आहे? म्हणून हा तुम्हाला HW, हा काय तुम्हाला HW. सगळं क्लिअर केलेलं आहे, फक्त योग्य विचार केला तर उत्तर तुम्हाला मिळेल. लगेच व्हिडिओ बघितल्या मला सांगा. पुढचा प्रश्न आहे 10वा. ब केंद्रबिंदू असलेल्या एका वर्तुळाचा व्यास 12 सेमी आहे. बिंदू ड हा बिंदू ब पासून 6 सेमी अंतरावर असेल तर बिंदू ड चे स्थान कुठे असेल? पुन्हा वर्तुळ काढून तुम्हाला समजून देतो. बघा या ठिकाणी ब केंद्रबिंदू असलेल्या एका वर्तुळात केंद्रबिंदूला नाव दिलं ब. व्यास, मग आता हा व्यास आहे तो किती आहे? 12 सेमी. बिंदू ड हा बिंदू ब पासून 6 सेमीवर आहे. ब पासून हा 6 सेमीवर आहे. सॉरी ड किती सेमीवर आहे? ड बिंदू हा बिंदू ब पासून 6 सेमी अंतरावर आहे.
तर बिंदू ड चे स्थान कुठे? मग आता बघा कुठे येतं बिंदू ड चे स्थान? वर्तुळावर. वर्तुळावर म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. कारण कुठे येते? वर्तुळावर येते. इथं पण घेतलं तरी वर्तुळावर आहे, इथे घेतलं तरी वर्तुळावर येणार आहे. पुढचा प्रश्न 11वा. 110 मीटर परीघ असलेल्या एका वर्तुळाकृती मैदानाला समीरा रोज 5 फेऱ्या मारते, तर ती रोज एकूण किती अंतर चालते? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एका परीघ म्हणजे एका फेरीचं माप दिलेलं आहे. मग एकावरून जास्त माप करण्यासाठी आपण काय करतो? तर गुणाकार. मग या ठिकाणी 110 गुणिले 5, शून्य जसा तसा, 5 5, 5 5, 550 मीटर. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 13वा. पुढील पैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता या ठिकाणी आपल्याला चुकीचे विधान शोधायचे आहे. एकाच वर्तुळाच्या सर्व जीवांची लांबी समान असते. तुम्हाला पुन्हा इथं वर्तुळ काढून समजून देतो, काही गोष्टी तुम्हाला लवकर क्लिअर होतील. बघा या ठिकाणी एकाच वर्तुळाच्या सर्व जीवांची लांबी समान असते. ही जीवा आणि ही जीवा, ह्या जर जीवा काढतो विद्यार्थी मित्रांनो, मग यांची प्रत्येकाची लांबी समान येते का? नाही. म्हणजे हे काय आहे? चुकीचं आहे. आणि आपल्याला त्याने काय सांगितलं होतं? चुकीचे आहे. कोणते विधान चुकीचे आहे? तर 1 नंबरचे चुकीचे आहे. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 14वा आणि ह्या स्वाध्यायाचा शेवटचा प्रश्न. वर्तुळाचा केंद्रबिंदू व वर्तुळावरील कोणत्याही एक बिंदू यांना जोडणारा रेघेला काय म्हणतात? आता या ठिकाणी एक वर्तुळ घेऊया आणि सांगितल्याप्रमाणे वर्तुळाचा केंद्रबिंदू व वर्तुळावरील कोणताही एक बिंदू, आता इथं घ्या, इथं घ्या, कुठेही वर्तुळ केंद्रापासून वर्तुळाला जोडणारा एक बिंदू म्हणजे जी रेषा तयार होते त्या रेघेला काय म्हणतात? तर त्रिज्या. काय म्हणतात त्याला? त्रिज्या. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.